पाहूनच तोंडाला पाणी येईल असे एकदम खुसखुशीत रव्याचे लाडू खूप सोपे आहेत बनवायला। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आज आपण अर्धा किलो रव्याचे एकदम तोंडात ठेवताच विरघळणारे पाकातले रवा लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। हे बनवायला खूप सोपे आहे, पण बऱ्याच लेडीजला पाक म्हटलं की टेन्शन येतं, लाडू बिघडतील की काय, पण नाही। त्यासाठीच आज मी तुमच्याशी खूप सोप्या पद्धतीने ही लाडूची रेसिपी शेअर करणार आहे। परफेक्ट पाक कसा ओळखायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर लगेच हे रवा लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा। त्यामुळे काय होईल, माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार। तर लगेच हे पाकातले रवा लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया। तर आता रवा लाडू बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो रवा घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा आहे आणि वाटीने म्हणतात तर हा 2 वाटी रवा घेतलेला आहे मी। बारीक रवा घेण्याचं कारण म्हणजे लाडू छान मग पेड्यासारखे होतात, मऊ होतात। आता आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी सर्व रवा मी कढईत घातलेला आहे। तर आता लाडू म्हटलं की तूप तर आलंच, तुपाशिवाय मजाच नाही लाडूला। त्यासाठी मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। यातलं थोडं तूप घालून मी रवा आता छान भाजून घेते। सुरुवातीला 2 चमचे तूप मी रव्यात घातलेलं आहे। रवा आता व्यवस्थित तुपात मिक्स करून घेते आणि रवा छान भाजून घेते। रवा आपल्याला एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। जेवढा आपण रवा छान भाजू तेवढे लाडू छान होतात। त्यामुळे रवा भाजायला थोडीशी मेहनत लागते, परंतु लाडूही खूप छान होतात। मग रवा मला थोडासा ड्राय वाटत होता, त्यामुळे यात मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे आणि परत आता हा रवा छान भाजून घेते। काही मिनिटानंतर याची काय कंडिशन आहे हे मी तुम्हाला दाखवेलच पुढे। रवा भाजताना कधीही घाई गडबड करायची नाही, कारण याचा इफेक्ट मग लाडूवर होतो। रवा जर आपण व्यवस्थित भाजला नाही तर मग लाडू करकर लागतात। तसेच रवा जर जास्तच भाजला गेला तर मग लाडूचा कलरही बदलतो आणि चवही बदलते। त्यामुळे रवा भाजताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे। रव्याच्या लाडूसाठी रवा भाजणं ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे। बरोबर 10 मिनिट झालेले आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही रव्याची कंडिशन पाहू शकाल। रवा असा थोडासा फुगलेला आहे, पण आपल्याला असा रवा नकोय, आपल्याला अजून छान गुलाबी कलरचा होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। तर परत यात मी आता 2-3 चमचे तूप ॲड करते आणि परत हा छान भाजून घेते। परफेक्ट रवा कसा ओळखायचा, भाजलाय की नाही हे मी तुम्हाला सांगेलच पुढे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी जास्त करायची नाहीये, मंद ते मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत रवा छान भाजून घ्यायचा आहे। अजून 7 ते 8 मिनिट रवा मी भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकाल याचा मगाशीपेक्षा थोडासा नॉर्मल कलर चेंज झालेला आहे। आता राहिलेलं सर्व तूप यात मी घालते आणि हा व्यवस्थित भाजून घेते। परत 10 मिनिट होत आलेले आहेत आणि रव्याचा कलर तुम्ही पाहू शकाल चेंज झालेला आहे, हलकासा गुलाबी कलर आलेला आहे याला। आता यापेक्षा जास्त रवा आपल्याला भाजून घ्यायचा नाहीये किंवा यापेक्षा कमी नाही। तर नॉर्मल रवा आणि भाजलेला रवा यातला फरक तुम्ही पाहू शकाल। आपण घेतलेला रवा असा होता आणि हा रवा तुम्ही पाहू शकाल। सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मंद आचेवरती रवा भाजण्यासाठी मला 30 मिनिट लागलेले आहे। 5-1 मिनिट तुम्हाला इकडे तिकडे होऊ शकतात। आता लगेच गॅस बंद केलेला आहे मी। हा रवा मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते। याच कढईत आपण पाक बनवून घेऊयात। पाक बनवण्यासाठी लगेच कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे। आता ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी म्हणजे एकदम काठोकाठ भरून घ्यायची नाही, नॉर्मल थोडीशी कमी घ्यायची आहे। तसेच आपल्याला साखर घ्यायची आहे 1.25 वाटी। तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर 1.5 वाटी तुम्ही साखर घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर लाडू जास्तच गोड होतील। आता लगेच गॅस चालू केलेला आहे मी। सर्वात अगोदर आपण या पाण्याला उकळी आणून घेऊयात। या पाण्याला छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकाल, आणि साखरही छान विरघळत आलेली आहे। आता हा पाक आपल्याला 4-5 मिनिट छान उकळवून घ्यायचा आहे, त्यानंतर चेक करायचा आहे। लाडू बनवण्यासाठी आपल्याला एकतारी पाक हवाय, त्याच्यापेक्षा अलीकडचाही नको आणि पलीकडचाही नको। जर अलीकडचा पाक आपण घेतला तर मग लाडू ढिल्ले होतात, व्यवस्थित बांधता येत नाही, आणि जर पलीकडचा घेतला तर मग लाडू हार्ड होतात। त्यामुळे आपल्याला परफेक्ट पाक हवाय। परफेक्ट पाक कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगेलच पुढे।
2 मिनिटानंतर हाताला चिटकेल असा पाक तयार झालेला आहे, पण आपल्याला तसा पाक नको आहे, एक तरी पाक हवा आहे. यात आता मी इलायची पावडर घालते. साखरेसोबत इलायची मी वाटून घेतलेले आहे, त्यामुळे तुम्हाला हे व्हाईट व्हाईट दिसत असेल. तुम्ही तशी देखील इलायची कुटून यात घालू शकता. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असं मीडियम फ्लेमवरती 6 ते 7 मिनिट हा पाक मी उकळवून घेतलेला आहे. आता आपण चेक करूयात हा झाला आहे की नाही. तर आता अशा उलटण्यावरती आपल्याला पाक घ्यायचा आहे. थोडासा थंड करून घ्यायचा आहे, नाहीतर मग आपल्या हाताला चटका बसू शकतो. आपण हाताने चेक करणार आहोत, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे. पाक जर झालेला असेल तर मग आपण चेक करेपर्यंत अजून पाक उकळले जाईल आणि हार्ड होईल. त्यामुळे आता असा पाक घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकाल 2 बोटाच्या मध्ये अशी तार तयार होते. असाच पाक आपल्याला हवा, यापेक्षा जास्त घट्ट नको आहे आणि जास्त पातळही नाही. तर लगेच गॅस बंद केलेला आहे मी. आता आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो सर्व रवा आपल्याला यात घालायचा आहे. आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणता की केवढं पातळ मिश्रण झालं हे, तर नाही, बिलकुलच नाही. जसं जसं आता हा रवा पाकात मुरत जाईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं आणि जेवढा जास्त रवा पाकात मुरेल तेवढे लाडू खायला छान होतात. हे आता आपल्याला असंच साईडला ठेवायचं आहे. 4-5 मिनिट असंच ठेवायचं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून मग हे कोरडं होईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. लाडू कोणत्या स्टेजला बांधावे हे मी तुम्हाला सांगेलच पुढे. अगदी 2 मिनिटानंतरच तुम्ही पाहू शकाल हे मिश्रण इतपत घट्ट झालेलं आहे. अजून थोड्या वेळ हे पाकात मुरलं की अजून घट्ट होतं. हे मी आता असंच साईडला ठेवते, पुढे दाखवेलच मी तुम्हाला. 1 ते 1.5 तासानंतर आपलं मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार आहे. हे एकदम घट्ट झालं होतं, तर याला मी फोडून घेतलेलं आहे आणि यातल्या सर्व गुठळ्या हाताने फोडून घेतलेल्या आहे. त्यामुळे हे असं मोकळं मोकळं झालेलं आहे. आता लगेच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी 1 ते 1.5 तासानंतर तयार झालेलं आहे. कधी कधी तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो, तर कधी कधी अर्धा ते 1 तास देखील लागू शकतो. त्यामुळे बिलकुल घाबरून जायचं नाही की माझं मिश्रण पातळ झाले, लाडू तयार होतील की नाही. तर नाही, कधी कधी रव्यावर देखील डिपेंड करतं, रवा कितपत पाणी शोषून घेतो. तर आता लगेच याचे मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते. थोडंसं मिश्रण हातात घेतलं की तुम्ही पाहू शकाल लगेच असा गोळा वळतोय, तेव्हा समजून जावं की आपलं मिश्रण परफेक्ट आहे. आणि हाताने त्याला आता गोल आकार द्यायचा आहे. किती सोपे आहेत लाडू बनवायला तुम्ही पाहू शकाल. लाडू बिलकुल रेलत वगैरे नाही आहेत, म्हणजे आपले लाडू परफेक्ट आहे. आणि आता अजून एक लाडू बनवून दाखवते मी तुम्हाला. परत आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे. सुरुवातीला त्याला घट्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचा एक गोळा बनला की त्याला गोल आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आपला दुसराही लाडू तयार आहे. काय सुरेख लाडू तयार होत आहेत. आता राहिलेले लाडू देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते. तर सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहे आणि लाडू काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. अर्धा किलो रव्यात मध्यम आकाराचे 25 लाडू आरामात तयार होतात. आता हे लाडू अजून थोडेसे कोरडे झाले की अजून याला थोडासा व्हाईट कलर येतो. असेही हे खूप छान दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. आणि खूप म्हणजे खूपच खुसखुशीत झालेले आहे. तुम्ही पाहू शकाल लगेच फुटत आहे आणि हे असेच खुसखुशीत राहतात आणि 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. त्यामुळे हे पेढ्यासारखे रवा लाडू नक्की बनवा, खूप आवडतील तुम्हाला. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.